विषय सांगून सुरुवात करायची आहे. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. नाव साक्षी योगेश गोसावी. विषय आम्ही भारताचे लोक. आज या कार्यक्रमाच्या सुंदर दिवशी व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवरांना माझा मनपूर्वक नमस्कार. मी साक्षी गोसावी विषय मांडते आम्ही भारताचे लोक. आम्ही भारताचे लोक आहोत याचाच अर्थ आम्ही या देशातील 138 कोटी भारतीयांपैकी आहोत. देशातील विषमता लक्षात घेऊन आमच्या संविधान निर्मात्यांनी भविष्यात देशापुढे येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी सक्षम ठरेल असे संविधान देशाला आणि देशवासियांना बहाल केले. संविधानाच्या प्रस्तावनेस प्रारंभ करताना त्यांनी आम्ही भारताचे लोक असा उल्लेख केला. आम्ही भारताचे लोक अर्थात आम्ही आता स्वतंत्र, सार्वभौम आणि प्रजासत्ताक झालो आहोत. शिवाय कोणत्याही परदेशी सत्तेच्या अधीन नाही. आमचे संविधान हे कोणत्याही परदेशी सत्तेद्वारे निर्देशित अथवा निर्मित नाही. आपण जेव्हा आम्ही भारताचे लोक असा उल्लेख करतो तेव्हा आपण या भारतासाठी आणि भारतीयांसाठी काय करतो याचा विचारच करत नाही. आपण अगदी सहजरित्या बोलून जातो आम्ही या भारताचे नागरिक आहोत. पण भारताचे नागरिक म्हणून पार पाडायची असलेली कोणती कर्तव्ये आपण पार पाडतो याचा देखील आपण विचार करत नाही. भारताचा नागरिक हा या भारत मातेशी, या भारत भूमीशी, जी आपली सस्यश्यामला आई आहे तिच्याशी प्रामाणिक असायला हवा. अजून जेव्हा आपण आम्ही भारताचे लोक असा उल्लेख करतो तेव्हा त्याचा संबंध देशातील 138 कोटी भारतीयांशी येत असतो. परंतु देशातील 138 कोटी भारतीयांचे मन, संस्कार आणि संस्कारांवर आधारित वागणूक कशी आहे याचाही विचार करणे आवश्यक आहे. गुलामगिरीच्या दीर्घ कालखंडामध्ये आपण स्वातंत्र्यासाठी लढा देत होतो, परंतु गतिशील समाजामध्ये समाज रचनेविषयी वारंवार विचार मंथन करण्यात आपण कमी पडलो. जी व्यवस्था कालबाह्य झाली तिच्याविषयी देखील पुनर्विचार होऊ शकला नाही आणि यामुळेच अस्पृश्यता आणि वर्णभेदाने आपल्या समाजाला जखडून टाकले. उद्दिष्टांपासून दूर जाणे अथवा उद्दिष्टच नसल्याने स्वार्थी वृत्तीमुळे आपल्यात अनेक दोष उत्पन्न झाले आणि हेच दोष आणि हीच स्वार्थी वृत्ती आपली कमजोरी झाली. आणि कमजोरी कशासाठी तर देशाची आणि देशवासियांची सेवा करण्यासाठी. यात आपण कमी पडलो आणि ही गोष्ट आपल्याला कळते पण वळत नाही. इतिहासात जे थोर व्यक्तिमत्व भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी झटले, जर त्यांना सुद्धा फक्त बोलून दाखवून ते भारताचे नागरिक असल्याचा दिखावाच करायचा असता तर त्यांनी स्वतः सर्व कार्यांमध्ये सहभाग घेऊन मेहनत का घेतली असती? स्वतःचे प्राण पणाला लावून भारताची आणि भारतीयांची सुरक्षितता का पाहिली असती? का त्यांना त्यांचे प्राण प्रिय नव्हते? त्यांना त्यांचं कुटुंब प्रिय नव्हतं? पण नाही, ते फक्त त्यांच्या कुटुंबाला नाही तर संपूर्ण भारतीयांना आपले मानत होते आणि त्यांना दिखावा कदापि करायचा नव्हता. त्यांना फक्त आणि फक्त देशप्रेमापोटी झटायचे होते आणि ते झटले आणि यालाच खरे भारताचे नागरिक म्हणतात. हिमालय ते हिंद महासागर, गुजरात ते मणिपूर, अर्थात उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम असा विशाल 32.08 लाख वर्ग किलोमीटरचा विस्तृत भूभाग असलेला आपला भारत देश आहे. आपल्या भारत देशाला 22 प्रादेशिक भाषा आणि 129हून अधिक बोली भाषा यांचे सौंदर्य लाभलेले आहे. आपण जर देशाकडे पाहतानाच विविधतेने पाहिले तर त्या विविधतेमध्ये देखील आपल्याला भेदच दिसतील. परंतु जर आपण एकात्मतेच्या, समरसाच्या आणि बंधुभावाच्या भावनेने पाहिले तर आपल्याला सर्व काही समान दिसेल. आपण या भारतातच जन्म घेतला आहे आणि म्हणून आपण या भारताचे नागरिक संबोधले जाऊच. परंतु भारताचे नागरिक स्वतःला फक्त म्हणवून घेण्यात अर्थ नाही तर भारताच्या नागरिकांमध्ये असावयास हवे असलेले गुण आपल्याला आत्मसात करायला हवे, तेव्हा आपण खरे भारताचे नागरिक संबोधले जाऊ. आणि म्हणूनच जर आपल्याला स्वतःला आम्ही भारताचे लोक असे म्हणवून घ्यायचे असेल तर या देशातील इतर नागरिकांसाठी, एकात्मतेसाठी आणि बंधुभावासाठी विविधतेत एकता हे सूत्र आत्मसात करण्याची गरज आहे. देशाचा एक सच्चा आणि प्रामाणिक नागरिक सच्चा मनाने केलेला प्रामाणिक प्रयत्न केला तरच बनू शकतो. आणि लक्षात ठेवा, जर तुमचा प्रयत्न प्रामाणिक असेल तर तो अयशस्वी कधीच होत नाही. आपण अनेकदा म्हणत असतो हा भारत देश माझा आहे, या भारत देशावर माझे प्रेम आहे, परंतु आपण हे फक्त बोलतो, प्रत्यक्षात करत मात्र काही नाही. आता तुम्ही म्हणाल प्रत्यक्षात काय करायला हवे? अहो, या भारत भूमीत जन्म घेतलाय ना, मग या भारत देशावरचं प्रेम फक्त बोलण्यातूनच व्यक्त करणार आहात का? कृतीमध्ये शून्य राहणार आहात का? आपण म्हणतो या भारत देशावर आणि भारतीयांवर माझे प्रेम आहे, परंतु जर दारात एखादा गरीब गरजू व्यक्ती अन्न मागायला जरी आला तरी घरात काही नाही असं सांगून आपण त्याला पुढे पाठवून देतो. रस्त्याच्या कडेला झोपडपट्टीत म्हणा किंवा अगदी उघड्यावर राहणार
दिसले तरी त्यांची अतिशय वाईट अवस्था पाहून आपण त्यांची किळस करतो, पण आपल्याला त्यांची दया येत नाही, त्यांना मदत करावी असे वाटत नाही. आणि हे प्रेम करतो आपण भारतावर. आपल्या भारतावर इतकं प्रेम असायला हवं की आपल्याला कोणी विचारलं की तू कोण आहेस, आपण उत्तर दिलं पाहिजे मी भारताचा नागरिक आहे. आणि पुढे विचारलं की तू हे सिद्ध कसं करशील, तर आपण सांगितलं पाहिजे की माझ्या भारत देशाविषयी कोणी वाईट बोललं तर ते मी सहन करणार नाही, आणि जो कोणी तशी हिंमत करेल त्या व्यक्तीला मी सोडणार नाही. इतकं प्रेम आपल्या भारत देशावर असलं पाहिजे. आणि इतकं प्रेम जर आपल्या भारत देशावरती असेल तर आपण छाती ठोकपणे सांगू शकतो आम्ही भारताचे लोक आहोत. घरपण विसरलेली माणसं आम्ही जुळू लागलो नकाशांनी. मायभूने जोडले नाते भारताशी. आम्ही भारताचे लोक भारतीय होतो, आहोत आणि राहणारच. समता विषमतेच्या वादविवादामध्ये सहिष्णुतेचाच श्वास घेणार. क्रांतीच्या फांदीवर आणि युगांतराच्या नांदीवर धन्यवाद. पुढील स्पर्धक क्रमांक 14. छान झालं, एकच ओळ सुटली.